नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, बरेच दिवस झाले आपण व्हिडिओ बनवलेले नाही आहे, कारण की वेळ नव्हता। बरेचसे असे कामं चालू होते शेडचे आणि इतरही कामं चालू होते, व्हिडिओ बनवला गेला नाही। तर मित्रांनो, तुम्ही समोर बघत असाल, हे एक साईडचं शेड जे आपण ते आत्ता मारलं, हे पहिलंच आपलं जुनं आहे। तर शेड कशा प्रकारे आपण बनवलं आणि किती खर्च आला हे तुम्हाला आपण सगळ्याच्या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे। तर एक साईडचे शेड आहे 60 बाय 20, हे शेड आपण बनवलेलं आहे। यासाठी पूर्ण खर्च आपल्याला 2 लाख रुपये आला। हे कमीत कमी खर्चामध्ये बनवलेलं आहे आपण। तर शेड कसं बनवायला पाहिजे, शेळ्या कशा ठेवायला पाहिजे, हे तर तुम्हाला आपण व्हिडिओच्या याच्यातून दाखवूच। बघा, समोर दिसतं तुम्हाला ऊन, पूर्ण शेड पॅक आहे, पण शेडमध्ये ऊन गेलं पाहिजे। हे ऊन पूर्ण शेडमध्ये जातं, कारण की शेडमध्ये जर ऊन गेलं नाही तर तुमच्या शेळ्यांना जे व्हिटॅमिन भेटतं उन्हापासून, व्हिटॅमिन डी आणि इतर आणखी बरेचसे व्हिटॅमिन भेटतात, ते व्हिटॅमिन भेटत नाही उन्हापासून। त्याच्यामुळं तुमच्या शेडमध्ये ऊन आलंच पाहिजे, असं शेड बनवा, नाहीतर ॲनिमल थोडे खराब होतील। नाहीतर नाही बनवले गेले तर मग शेळ्या तुम्हाला थोड्याफार बाहेर सोडावं लागतील उन्हामध्ये, तरच तुम्हाला त्या शेळ्याचं व्हिटॅमिन चांगलं भेटेल। नाही तर काय होतं, आपण जर सावलीत राहिलो, 1-2 वर्ष नुसतं सावलीत राहिलो, तर आपल्याला जरी काहीतरी प्रॉब्लेम आढळेल। तसं शेळ्यामध्ये सुद्धा आहे। समोर दिसत असेल तुम्हाला, ही साईड पूर्ण पॅक आहे। ही साईड तरी शेवट दिसत असेल, कोपरा 5 फूट जागा सोडलेली, तिकून पण ऊन आलेलं आहे 5 फुटामध्ये, आणि इकून सोडलेलं आहे। इकून ऊन कसं येतं, तर ह्या साईडचं जे ऊन आहे, ती जसं सूर्य खाली जाईन तसं ऊन ते तिथपर्यंत येतं। इकडल्या शेळ्याला पण ऊन भेटतं आणि इकडल्याला पण ऊन भेटतं। तर अशा प्रकारे आपण शेडची रचना करायला पाहिजे। पूर्व पश्चिम म्हणते ते योग्य आहे, जशी पाहिजे तशी करा। फक्त काय करा की ऊन आलं पाहिजे असं शेड बनवा, आणि त्याच्यामध्ये प्राणी ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे। नुसतं शेड बनवून काय करता, शेडमध्ये जास्त खर्चही करू नका। जेवढं कमी खर्च होईल तेवढं कमी खर्चामध्ये शेड बनवा, आणि त्याच्यामध्ये प्राणी अशा प्रकारे ठेवा जे समोर तुम्हाला दिसत असेल। अशा प्रकारे जर आपण त्याच्यामध्ये शेळ्या ठेवल्या तर मग विशेष नाही। तर आपण आपल्या फार्मवरती फक्त आफ्रिकन बोर ही ब्रीड ठेवलेली आहे, कारण की इतर ब्रीड ठेवून बघितले, आपल्याला आफ्रिकन बोर चांगली वाटली। आणखी तसं काही नाही आहे, शेळ्या चांगल्याच आहे, पण मग जे आपल्याला योग्य वाटले ते आपण ठेवायला पाहिजे। तर आपल्याला ही योग्य वाटली तर आपण हीच ठेवली। नवीन जर शेळीपालन कोणी करत असाल तर अशा प्रकारे जर तुम्ही नियोजन केलं, शेड बनवलं, शेळ्या ठेवल्या, तर एकदम बेस्ट आणि अतिउत्तम। याच्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला वाटत असेल हे आता 4-5 लाखात शेड झालं, पण हे आपण एकदमच नाही बनवलं, थोडं थोडं करून आपण पूर्ण शेड बनवलेलं आहे। पहिले 2-3 वर्षापूर्वी या साईडचं शेड होतं, पहिले ते एकदम साध्या पद्धतीत होतं आपलं। मग हे बनवलं, कंपार्टमेंट केले वेगवेगळे, त्यांचे वेगवेगळे कंपार्टमेंट केल्यानंतर काय होतं माहिती आहे का, या कंपार्टमेंटमध्ये ते ह्या कंपार्टमेंटपासून जेवढा चारा टाकलेला आहे, फक्त या 3च शेळ्या खाऊ शकतात। या कंपार्टमेंटमध्ये 3 आहे, तर यांचा जो चारा आहे किती का दमाने खाल्ला, जोरात खाल्ला, ते त्याच शेळ्या खाणार। परत ह्यो कंपार्टमेंट ते तो कंपार्टमेंट, इथं 4 शेळ्या आहे, या 4 शेळ्या एवढा चारा खाणार की यांचा जो चारा आहे दुसऱ्या शेळ्या खाऊ शकत नाही, यांनाच खाणं आहे तेवढा चारा। याच्यामुळे कंपार्टमेंट करा। काय होतं, कंपार्टमेंट केल्यानंतर जेवढ्या शेळ्या आहे एका कंपार्टमेंटमध्ये, तेवढ्या शेळ्या ते चारा खाऊ शकतात, आणि तो चारा खाल्ल्यानंतर दुसरी इतर शेळी ते चारा खाणार नाही, आणि यांना जेवढं पोटाला पाहिजे तेवढं ते चारा खातील। उरलेला चारा आपण गायांना टाकतो। तसं प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये असे ह्या साईडला 6 आणि ह्या साईडला 6 असे 12 कंपार्टमेंट केलेले आपण। एका कंपार्टमेंटमध्ये आपण कमीत कमी 3-4 आणि जास्तीत जास्त 5 पर्यंत शेळ्या ठेवू शकतो, जास्तही ठेवू शकतो, पण आपल्याकडे शेळ्या कमी आहे सध्या, आपण ते कमीच ठेवलेलं आहे। पूर्ण टोटल ॲनिमल आपले फार्मवरती 60 आहे, मोठाले शेळ्या 35 एक, आणि पिल्ले त्याच्यामध्ये एक बरीचशी पिल्ले पण आहे। अशा प्रकारे जर आपण फार्मचं नियोजन केलं तर योग्य असं शेळीपालन हे दिसायला सोपं, बघायला सोपं, आणि करायला खूप अवघड आहे। मग त्याला सोपं कसं करायचं ते आपल्या हातात असतं, त्याला आपण सोपं केलं। कारण की जे प्लॅटफॉर्म शेड आपण बनवणार होतो ते आपण बनवलं नाही, कारण की खर्च त्याला जास्त लागणार होता। एक 5 लाखापर्यंत खर्च आला असता एवढं शेडला, तर मग जाऊ दे, आपलं 2 लाखामध्ये आपण साधं आपलं बांधून घेतलं, जास्त खर्च न करता, कारण की आपल्याजवळ यावर्षी एवढं बजेट नव्हतं। नंतर आपण त्याला कालांतराने बनवायचं असेल तर ते पण बनवू शकतो। यालाच काय करायचं, इथून असं वरती प्लॅटफॉर्म बनवायचं आणि हेच सपोर्ट यालाच वरती जाऊ द्यायचं। अशा प्रकारे सुद्धा आपण करू शकतो, नाही तर साईडला सुद्धा करू शकतो, आपल्याकडे पैसा आल्यानंतर पुढं भविष्यामध्ये।
कोणाचे दिवस कसे येतील ते सांगता येत नाही. आपण ते पण बनवू शकतो. सध्या आपलं जसं बजेट होतं तसं बजेटनुसार आपण बनवलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण शाळांचं नियोजन करा. आणि नुसतं व्हिडिओ बनवून काही फायदा नाही, कारण की फक्त व्हिडिओमध्ये काही कळत नाही. साक्षात फार्मवरती या पहा तरच तुमच्या लक्षात येईल. आणि आपण फार्मवरती ट्रेनिंग ठेवलेली आहे 22 मार्च रोजी रविवारी. तुम्हाला ट्रेनिंग घ्यायची असेल तर मी तुम्हाला मोबाईल नंबर देतो. मोबाईल नंबरवरती कॉल करा आणि ट्रेनिंग लिहा. गाव पाल, तालुका फुलंब्री, जिल्हा संभाजीनगर. धन्यवाद.